नमस्कार, मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे। यावर मोटिवेशनल स्पीच, महिलांसाठी माहिती, ज्येष्ठांसाठी खास माहिती आणि तरुणांसाठी व विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ असतात। तसेच समाज प्रबोधनपर, दिनविशेष, अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर सुद्धा माहिती असते। तर नुकताच आता 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। तर हा का साजरा करण्यात येतो, यामागे कोणता इतिहास आहे, याचं कारण काय आहे आणि महिला दिनाचा रंग कोणता असतो, या विषयावर माझा एक आधीचा व्हिडिओ आहे। पण आज आपण हे बघणार आहोत की महिला दिन साजरा केल्यानंतर महिलांचं सशक्तीकरण, सबलीकरण झालं आहे का? कायद्याने महिलांना घराच्या बाहेर स्वातंत्र्य दिलं आहे, त्यांचे हक्क दिले आहे, पण घरामध्ये त्यांना स्वातंत्र्य आहे का? की आजही त्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्येच जगत आहेत? एक दिवस कर्तृत्ववान महिलांचे आपण गुणगान गात असतो, पण इतरही दिवस त्यांना सन्मान आवश्यकच असतो। आपण फक्त या 365 दिवसांपैकी एक दिवस महिलांचा आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन किंवा जागतिक महिला दिन साजरा करत असतो। कधीकधी तर असं वाटायला लागतं की आपण हे बैलपोळ्याच्या सणासारखं तर करत नाही। जसं बैलपोळ्याला बैलाला धुतात, आंघोळ घालतात, त्याला खाऊ पिऊ घालतात, सजवतात, त्याच्या अंगावर झूल पांघरून त्याची वाजत गाजत मिरवणूक काढतात आणि दुसऱ्या दिवशीपासून त्याला राबवून घेतात, त्याच्याकडून कष्टाची कामं करून घेतात। असंच काहीसं या महिला दिनाचं होत तर नाही ना? कारण हा महिला दिन झाला की मग लेडीज फर्स्ट असं म्हणून त्यांच्याकडून कामं करून घ्यायची, असंही बरेच ठिकाणी होत आहे। आता बरेच ठिकाणी मुली व महिला यांच्यामध्ये लिंगभेदावरून एक गंभीर धोका निर्माण झालेला आहे आणि भारतामध्ये लवकर लग्न करणे ही सुद्धा एक गंभीर समस्या आहे। त्यामुळे काय होत आहे की हुंडाबळी, भ्रूणहत्या, स्त्री भ्रूणहत्या, असमानतेची वागणूक, असमान वेतन, कामाच्या ठिकाणी करण्यात आलेला छळ आणि अनेक अशा गोष्टी आहेत की त्याचा सामना हा महिलांना व मुलींना करावा लागतो। आणि कायद्याने किंवा संविधानाने, भारतीय संविधानामध्ये भारतीय महिलांसाठी समानतेचे हक्क दिलेले आहेत, त्यामध्ये कोणताही भेदभाव केलेला नाही। पण असं वाटतं की खरोखरच या 21व्या शतकामध्ये महिलांचं सबलीकरण झालं आहे का? महिलांचं सशक्तीकरण झालं आहे का? कारण बघा की घराच्या आत आजही कोणत्या कामाचं नियोजन असेल तर प्रथम महिलांना विचारण्यात येतं का? की आधीच अर्धा निर्णय ठरलेला असतो आणि मग विचारण्यात येतं? आणि हे बघा की घराच्या बाहेर जरी महिला भाषण देत असल्या तरी घराच्या आत त्या उंच आवाज करून बोलू शकतात का? हाही एक प्रश्न आहे। पण असो, आता यामध्ये सुधारणा होत आहे आणि आपल्याला हे बघायचं आहे की आता मुली आणि महिला, समजा मुलींवर बलात्कार झाला तर त्या स्वतः समोर येऊन तक्रार नोंदवत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे आणि असाच पुढाकार त्यांनी पुढेही घ्यायला पाहिजे। आपण हे म्हणू की जोपर्यंत महिला त्यांच्या स्वतःमधील स्वाभिमान जागृत करणार नाही, जोपर्यंत त्या त्यांच्या स्वतःमध्ये कालिका, दुर्गा किंवा झाशीची राणी हे जागृत करणार नाही, तोपर्यंत त्या कोणताही कणखर निर्णय घेऊ शकणार नाही। आणि त्याला कारणीभूत आहे की म्हणजे सरकारने एवढं दिलेलं आहे, सरकारने अनेक योजना राबविलेल्या आहे, अनेक योजना आखल्या आहे आणि त्या सर्व व्यवस्थित चालू आहेत, पण तरीही स्त्रिया समोर गेल्या आहेत का? तरीही स्त्रिया ह्या मागे ओढल्या जात आहेत। याचं कारण हे आहे की समाज त्यांचा जो स्वाभिमान आहे तो त्यांना जागा करू देत नाही, समाज त्यांना मागे ओढण्याचं काम करतो। पण म्हणून तरीही महिलांना आणि मुलींना हे लक्षात ठेवावं लागेल की त्या आपला स्वाभिमान डगमगू देणार नाही।
त्या आपला स्वाभिमान जागा करणार आहे. आणि जोपर्यंत स्त्रिया असं म्हणणार नाही की मी स्त्री जरी आहे तरी माझ्यावर कोणतीही समस्या आली, कोणतंही संकट आलं तरी त्या संकटाला मी सामोरे जाईल, त्या संकटावर मी मात करेल, असं कणखर जोपर्यंत त्या बनणार नाही तोपर्यंत त्यांना हा समाज असंच करणार आहे. म्हणून त्यांना त्यांच्यामधील जर स्वाभिमान जागा करायचा असेल तर त्यांना या गोष्टीला जुमानायचं नाही आहे. स्वतःमध्ये मी स्त्री आहे आणि मी हे करू शकते. आता आपण म्हणतच आहोत की स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कामं करतच आहे आणि स्त्रियांना काही पुरुषांच्या समोर जायचं नाही आहे, फक्त खांद्याला खांदा लावूनच काम करायचं आहे. आणि स्त्रियांची अशीही इच्छा नाही की माझी देवीसारखी दररोज पूजा करावी, ही सुद्धा त्यांची इच्छा नाही. फक्त त्यांना काय हवं आहे की समानता, समानतेची वागणूक. आणि आपण बघत आहोत की ऑफिसमध्ये म्हणजे असमान वेतन असतं किंवा मग तिथे छळ केला जातो, तर हे सुद्धा प्रकार आपल्याला बरेच ठिकाणी दिसत आहे. आणि मुलींचं लग्न लवकर करणे, 2-4% जरी सुशिक्षित लोक सोडले तरी आजही आपल्या भारतामध्ये मुलींचं लग्न लवकर करण्यात येतं. आणि मग त्यावरून त्या मुली ह्या हुंडाबळी व बलात्काराच्या मारेकरी ठरतात. तर असं होऊ नये म्हणून यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि जागतिक महिला दिन साजरा करणे म्हणजे आपण म्हणतो की स्त्रीत्वाचा उत्सव, हे बरोबर आहे. पण तिला प्रत्येक स्त्रीचा हा दररोजचा एक दिवस असतो आणि तिला फक्त समानतेची वागणूक हवी असते. आपण 8 मार्चला हा महिला दिन साजरा करतो, तर आपण हा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठीच करत असतो. आपल्याला त्यांचे प्रश्नांना कसं सामोरं जाऊ किंवा हे प्रश्न आपण पुढे आपण त्याला कसं सोडवू यावरच याची चर्चा व्हायला पाहिजे असते. आणि तेव्हा कुठे हा महिला दिन साजरा केल्याचं एक समाधान महिलांना मिळेल. आता आजकाल प्रत्येक ठिकाणी म्हणजे शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, सोसायटी, असं प्रत्येक ठिकाणी महिला दिन साजरा केला जातो. बरेच ठिकाणी तर असं वाटतं मला की हा काही इव्हेंट करत आहेत की काय. पण तरीही आज बऱ्यापैकी आपल्या समाजामध्ये सुधारणा झालेली आहे. कोणत्याही स्तरावर असो, आज कुठेही बघा तुम्ही महिला समोर आहेतच. पण ज्या आहेत त्यांनी समोर जाऊन आणखी इतर महिलांनासुद्धा प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि स्त्रीनी स्वतः सक्षम असायला पाहिजे. कारण की तिचं जे आरोग्य आहे म्हणजे सामाजिक, शारीरिक, मानसिक आरोग्य हे तिच्याच हाती असतं. आणि ती जर कणखर असेल तर ती कोणत्याही संकटावर मात करेल. पुरुष आपल्याला मदत करत आहे असं नाही, पण सगळेच पुरुष नाही करत, काही प्रमाणात. आणि समाजामध्येही काही प्रमाणात चांगले लोक असतात आणि काही प्रमाणात नसतातही. पण तो पॉईंट आपल्याला सोडून द्यावं लागेल. आणि प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःमधील स्वाभिमान जागृत करून, स्वाभिमान जागा करून कोणत्याही संकटाला सामोरं जायची तयारी ठेवायला पाहिजे. कोणत्याही संकटावर मात करायला पाहिजे आणि कणखर भूमिका घेऊन ते पार पाडायला पाहिजे. तेव्हाच कुठे महिलांचं खऱ्या अर्थाने सशक्तीकरण व सबलीकरण होईल. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.